आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल वक्तव्य केलं या वक्तव्यात आपण कसं समितीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो। काल आम्ही याबद्दल बोललेलो आहोत। शिवसेना या ठिकाणी डीसीपीला निवेदन द्यायला आलो आहोत। प्रकाश सुर्वे यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। मराठी लोकांनी असे आमदार निवडून दिलेले यापुढे नक्कीच विचार करावा। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने प्रकाश सुर्वेंना घरी बसवावं। मागितली होती हे वक्तव्य चुकून आलं असं त्यांचं म्हणणं आहे। याच्याकडे कसं अहो मराठी आई मारली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगवले पाहिजे हे चुकून कसं काय असू शकतं। मुळात प्रकाश सुर्वे यांनी स्वतःवरून आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त हात जोडून माफी नाही मागावी तर साष्टांग दंडवत घालावं। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मीडियाच्या माध्यमातून माफी मागावी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या मार्फत आज मराठी एकजुटीच्या माध्यमातून आम्ही डीसीपी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि हे दुर्दैव आहे। मराठी माणसाने असे आमदार पुन्हा सांगतो की असे आमदार आपण निवडून देतो हे मराठी द्वेष करतायत, हा महाराष्ट्र द्वेष करतायत आणि मराठी मुंबई विकायला काढणारे असे आमदार आपल्या अवतीभोवती लोकप्रतिनिधी म्हणून आपण मिरवतोय। याचा मराठी एकीकरण समिती म्हणून आम्ही निषेध करतोय। मराठी एकीकरण समिती मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याची याची मागणी आज आम्ही हे निवेदन आणलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पोलीस आयुक्त या सर्वांना आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत। आता डीसीपीची भेट घेणार आहोत, आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदन देणार आहोत। पण भेट देण्याआधी निवडणुका डोळ्यासमोर करून ठेवलंय का? त्याचबरोबर उत्तर भारतीयांचा टक्का जास्त असल्या कारणाने हे जाणून घेतलेलं विधान असं तुम्हाला वाटतं का? अहो उत्तर भारतीय मतांसाठी हे लांगुल चालन आहे। हे उद्या आपली आई मारायला निघाले। तुम्ही याच्यावर विचार करा की राजकारण कुठल्या खालच्या पातळीवर चाललंय। मराठीला एका बाजूला आई म्हणता पण आई मेली तरी चालेल म्हणता, म्हणजे हे दुर्दैवी आहे आणि हे दुर्दैवी वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। मतांची लाचारी कमी करावी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे। आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, निवेदन देण्याआधीच कारवाई होते, काय सांगाल? दरवेळी मराठी माणसाची गळचेपी होती। याआधी देखील आम्ही मराठी मोर्चा केला, कबूतरखान्याचा मोर्चा केला। या अगोदर देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कावरती मराठीसाठी आंदोलन केलं। मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, मराठी एकीकरण समिती आणि सर्व मराठी बांधव आज या मराठी द्वेषाच्या विरोधात एकवटलेले आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाने तुमचं राजकारण करा, परंतु जर महाराष्ट्राला विठीस धरण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नाही, हे सरकार मराठी भाषेचा आणि मराठीचा अपमान सरकारही करते। कारण की आम्ही आंदोलन कसलं केलं, यांनी माय मेली पाहिजे बोलला म्हणून मराठी माय मेली पाहिजे असं हे दुर्दैव वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार ते दाबण्याचा प्रयत्न करतं। आम्ही शांतीने तिथे घोषणा देत होतो आणि निवेदन द्यायला येणार होतो, सगळं गाडीत टाकून घेऊन आले। आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा। दुसरी गोष्ट, हे जे आज करतायत त्यांच्या तुम्ही भाषण त्यांचं पूर्ण बघा। मी उत्तर भारतीयांच्या मतांवरती तिसऱ्यांदा 3 टर्म आमदार झालो हे प्रकाश सुर्वे बोललेलं आहे। माझं जाहीर आव्हान आहे, शिंदे गटाला पूर्ण जाहीर आव्हान आहे, त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांवरती लढावं। आम्ही सगळे मराठी माणसाच्या मतांवरती लढतो। ताब्यात घेतलेले आहे, पोलिसांना कुठेतरी दबाव आहे का? 100% दबाव आहे। हो, त्याच्या मागे 7 गाड्या 7 बॉडीगार्ड असतात पोलिसांचे। एक गाडी त्याच्या मागे आहे, आमदाराला एक बॉडीगार्ड असतो। याला का 6-7 बॉडीगार्ड दिलेत? चंदनवाले बॉडीगार्ड दिलेत, कशासाठी दिले ते बॉडीगार्ड? हा आणि हे बॉडीगार्ड दाखवून दादागिरी करतो, हातपाय तोडायच्या भाषा करणारा आमदार आहे। त्याला पोलीस प्रोटेक्शन का दिलं जातं? मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो याचं प्रोटेक्शन काढावं आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, एवढी विनंती। दिल्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर मनसेची काय भूमिका असणार आहे? आम्ही घराघरात माणसांना पत्र पाठवू, मराठी माणसाला पत्र पाठवणार आहे। त्या माणसाच्या मागे उभं राहायचं का मराठी माणसाने ठरवलं पाहिजे। दाखवतो आम्ही मराठी माणसाची ताकद, सगळे आम्ही एक आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।